विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. इनोव्हेटिव्ह सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय संयुगे हे जे संयुगांचे दोन प्रकार आहेत त्यांच्याविषयी माहिती घेतली. धातू, काच किंवा त्यांच्यापासून बनवलेले वस्तू सोडल्या तर अन्न पदार्थांपासून तर इंधनापर्यंत अनेकविध वस्तू या सेंद्रिय संयुगांच्या पासून बनलेल्या आहेत. सुमारे 200 वर्षापूर्वी असे मानले गेले की सेंद्रिय संयुग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ते सजीवांच्या पासून मिळतात. परंतु प्रयोगशाळेत असेंद्रिय संयुगांच्या पासून युरिया या सेंद्रिय संयुगाची निर्मिती झाल्यानंतर मात्र कार्बनिक संयुगे अशी सेंद्रिय संयुगांची नवी ओळख तयार झाली. विद्यार्थी मित्र, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे संयुग तयार होतात, ही संयुग तयार होताना वेगवेगळ्या प्रकारचे बंध मूलद्रव्यांच्या मध्ये तयार होत असतात. त्यांना आपण इंग्रजीमध्ये बॉन्ड्स म्हणतो. मग कोणत्या कोणत्या प्रकारचे बॉन्ड्स हे असतात? त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे आयोनिक बॉन्ड आणि दुसरा आहे कोव्हॅलंट बॉन्ड. मराठीमध्ये त्याला आयनिक बंध आणि सहसंयुज बंध म्हणतात. पाहूया आपण की वेगवेगळ्या प्रकारचे बंध आणि वेगवेगळ्या प्रकारचे संयुग कसे तयार होतात. टाइप ऑफ बॉन्ड्स: आयनिक बॉन्ड अँड कोव्हॅलंट बॉन्ड. यामध्ये पहा की आयनिक बॉन्ड जो आहे हा आयनिक बॉन्ड कुणाकुणामध्ये होत असतो तयार? तो मेटल आणि नॉन मेटल मध्ये आयनिक बॉन्ड होत असतो. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे धातू आणि अधातू प्रकरणामध्ये की धातू जे आहेत हे धातू इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, कारण ते इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतात आणि ते पॉझिटिव्ह आयन फॉर्म करतात, केटायन फॉर्म करतात. आणि नॉन मेटल जे आहेत, अधातू जे आहेत, ते इलेक्ट्रॉन घेतात, स्वीकारतात आणि निगेटिव्ह आयन फॉर्म करतात. जेव्हा अशा प्रकारचे पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स तयार होतात तेव्हा त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग अट्रॅक्टिंग फोर्स जो आहे तो निर्माण होतो आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनांची देवाणघेवाण होते आणि अशा प्रकारचा हा जो आयनिक बॉन्ड आहे हा तयार होतो. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला लक्षात ठेवायचंय, जेव्हा इलेक्ट्रॉनांची देवाणघेवाण होते तेव्हा आयनिक बॉन्ड तयार होतो. ती बॉन्ड इज फॉर्म बाय लुजिंग अँड गेनिंग इलेक्ट्रॉन्स. दॅट बॉन्ड इज नोन ॲज दी आयनिक बॉन्ड. Then next is the covalent bond. Covalent bond is made in non-metals and non-metals or metalloids and non-metals. हा जो सहसंयुज बंध आहे तो अधातूंच्या मध्ये, दोन अधातूंच्या मध्ये घडून येतो किंवा जे धातू सदृश मूलद्रव्य आहेत त्यांच्यामध्ये आणि अधातूंच्या मध्ये अशा प्रकारचा कोव्हॅलंट बॉन्ड हा दिसून येतो. कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉनांची भागीदारी होते आणि इलेक्ट्रॉनांची भागीदारी होऊन जो बंध तयार होतो त्याला आपण सहसंयुज बंध म्हणतो. दॅट मीन्स देर इज शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड दॅट बॉन्ड इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. वी कॅन से दॅट बॉन्ड इज ए कोव्हॅलंट बॉन्ड. देन हाऊ वी कॅन डिफर दॅट आयनिक कंपाउंड्स अँड कोव्हॅलंट कंपाउंड्स. लेट अस सी the difference between ionic compounds and covalent compounds. Ionic compounds: these ionic compounds exist as solid at room temperature and covalent compounds exist as solid liquids or gases. जर आपण आयनिक संयुग आणि सहसंयुग संयुग जे आहेत यांच्यामध्ये फरक आपण पाहिला तर आयनिक संयुग जे आहेत ही सामान्य तापमानाला स्थायू अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतात आणि सहसंयुग जी आहे ती मात्र आपल्याला स्थायू, द्रव आणि वायू या तीनही अवस्थांच्या मध्ये आपल्याला ही दिसून येतात. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट फाउंड इन आयनिक कंपाउंड्स. या आयनिक संयुगांच्या मध्ये त्यांचा जो द्रवणांक आणि उत्कलनांक आहे तो उच्च असतो. आता उच्च का असतो तर हे लक्षात घ्या, यामध्ये जे इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असणारे जे आयन्स आहेत यांच्यामध्ये स्ट्रॉंग अट्रॅक्शन असतं आणि अट्रॅक्शन असल्यामुळं त्यांच्यामध्ये तयार होणारा जो बंध आहे तो स्ट्रॉंग असतो, तो प्रबळ बंध असतो आणि तो बंध तुटण्यासाठी जास्त तापमान लागतं आणि म्हणून त्यांचे जे
द्रवणांक आणि उत्कलनांक आहेत ते उच्च असतात. त्या तुलनेमध्ये कोव्हॅलंट कंपाऊंड जे आहेत, सहसंयुग जे आहेत, त्यांचे मात्र द्रवणांक आणि उत्कलनांक हे लो असतात, कमी असतात. कारण त्यांच्यामध्ये असणारा जो बंध आहे तो वीक असतो, थोडासा कमकुवत बंध जो आहे तो या कोव्हॅलंट कंपाऊंड्स मध्ये असतो. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज आयनिक कंपाऊंड्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन ॲक्वियस सोल्युशन और मोल्टन स्टेट. यांचं जर हे द्रव अवस्थेमध्ये आणले, मोल्टन स्टेट म्हणजे वितळलेल्या अवस्थेमध्ये, किंवा ॲक्वियस सोल्युशन म्हणजे जर त्याचं पाण्याबरोबर द्रावण तयार केलं तर यांच्यामधून विद्युतधारा वाहते. परंतु कोव्हॅलंट कंपाऊंड जे आहेत त्यांच्यामधून मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्युतधारा वाहत नाही. डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ॲट एनी स्टेट. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, आयनिक कंपाऊंड डिझॉल्व इन वॉटर बट डू नॉट डिझॉल्व इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. पाण्यामध्ये हे जे आयनिक कंपाऊंड्स आहेत हे द्रावणीय आहेत, परंतु सेंद्रिय द्रावकांच्या मध्ये हे आयनिक कंपाऊंड्स द्रावणीय नाहीत. मग कोव्हॅलंट कंपाऊंडच्या बाबतीत डिझॉल्व इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स बट डू नॉट डिझॉल्व इन वॉटर. एक्झॅक्ट अपोजिट आहे पहा. म्हणजे जे कोव्हॅलंट कंपाऊंड जे आहे ते पाण्यामध्ये द्रावणीय नाहीत, परंतु ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये मात्र हे द्रावणीय आहेत. 4 जी वैशिष्ट्ये आहेत विद्यार्थी मित्र हो, हे 4 वैशिष्ट्ये लक्षात ठेवा, जेणेकरून जर आपल्याला फरक विचारला गेला आयनिक कंपाऊंड्स आणि कोव्हॅलंट कंपाऊंड्स तर आपल्याला तो लिहिता येईल. विद्यार्थी मित्र हो, त्यानंतर आपण पुढचा भाग पाहूया, दी बॅकग्राऊंड ऑफ बॉन्ड फॉर्मेशन बाय कार्बन. काय पार्श्वभूमी आहे की कार्बन मध्ये कशा प्रकारचं बॉन्ड फॉर्मेशन होतं, बंध कशा प्रकारचे तयार होतात. द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड बाय अन ॲटम is to attain the stable electronic configuration of the nearby noble gas and obtain stability. विद्यार्थी मित्र हो, कोणताही मूलद्रव्य कुणाबरोबर बंधन निर्माण करेल तर बंधन निर्माण करणं हे कशावर अवलंबून आहे, त्याला स्थिर असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते त्याला प्राप्त करायचं असतं. म्हणजे त्याच्याजवळ असणारा जो राजवायू आहे, या राजवायूचं किंवा निष्क्रिय वायूचं, जवळच्या निष्क्रिय वायूचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्राप्त करणं हे सगळ्यात महत्वाचं टार्गेट आपल्याला म्हणावं लागेल, ते गरजेचं आहे. आणि त्यासाठीच तो जो अणू आहे, ते जे मूलद्रव्य आहे ते काय करतं, बंधन निर्माण करतं आणि आपलं स्थिरता प्राप्त करतं. दॅट मीन्स दी ऑब्टेन स्टॅबिलिटी. ॲज द व्हॅलन्स सेल of carbon contains 4 electrons, then there can be many alternative routes to attain the noble gas configuration. विद्यार्थी मित्र, जो कार्बनचा अणू आहे तो या ठिकाणी लक्षात येईल आपल्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कार्बनचं कसं आहे, केंद्रकामध्ये 6 प्रोटॉन्स आहेत, 6 न्यूट्रॉन्स आहेत. 2 जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पहिल्या कक्षेमध्ये गेले आणि राहिलेले जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते दुसऱ्या कक्षेमध्ये अशा प्रकारे असतील. आणि म्हणून ही जी कक्षा आहे ती संयोजक कक्षा आपल्याला म्हणावं लागेल. सगळ्यात बाहेरची कक्षा व्हॅलन्स सेल आहे आणि या व्हॅलन्स सेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन आपल्याला दिसत आहे आणि म्हणून ती इलेक्ट्रॉन सेल्स आपण म्हणतोय. आणि सगळ्यात बाहेरची जी कक्षा आहे तिला आपण व्हॅलन्स सेल म्हणतोय. सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये या कार्बन मध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे मग कोणते रूट, कोणते मार्ग आहेत या कार्बनला या राजवायूंचं, जवळच्या राजवायूंचं इलेक्ट्रॉन स्वरूपन प्राप्त करण्यासाठी कोणते मार्ग आहेत ते आपण समजावून घेऊया. त्यातला पहिला जो मार्ग आहे विद्यार्थी मित्र हो, तो समजावून घेऊ आपण. टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ नोबेल गॅस हेलियम बाय लुझिंग वन आफ्टर अनादर ऑल द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. पहिला जो मार्ग आहे विद्यार्थी मित्र हो, काय मार्ग आहे या कार्बनला इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण इथं पाहिलंय की सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. तर याला काय करणं पहिला मार्ग आहे, त्याला जर का या हेलियम या निष्क्रिय वायूचे इलेक्ट्रॉन स्वरूपन त्याला प्राप्त करायचं असेल या कार्बनला, तर त्याला काय करावं लागेल,
त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये असणारे 4 इलेक्ट्रॉन जे आहेत, हे 4 इलेक्ट्रॉन त्याला लूज करावे लागतील. 4 इलेक्ट्रॉन त्याला दुसऱ्याला द्यावे लागतील. मग आपण पाहूया इथं, इन दिस मेथड द नेट पॉझिटिव्ह चार्ज ऑन द कार्बन ॲटम गोज ऑन इन्क्रीजिंग ड्युरिंग लॉस ऑफ एव्हरी इलेक्ट्रॉन. आता काय होतं पहा विद्यार्थी मित्र, जर या कार्बननं एक एक इलेक्ट्रॉन जर द्यायला सुरुवात केली तर काय होईल, इथं सुरुवातीला 6 धन आयन होते किंवा 6 कार्बन होते आणि 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता एक इलेक्ट्रॉन जर दुसरीकडे दिला तर काय होणार आहे, 5च इलेक्ट्रॉन राहतील, म्हणजे 5 निगेटिव्ह चार्ज राहील आणि 6 पॉझिटिव्ह चार्ज राहील. त्यानंतर दुसरा इलेक्ट्रॉन दिला तर 6 पॉझिटिव्ह चार्ज आहेतच. त्यानंतर काय होणार आहे, 4च निगेटिव्ह आयन्स राहतील. त्यानंतर तिसरा इलेक्ट्रॉन जर कार्बननं दुसऱ्याला दिला तर 6 पॉझिटिव्ह आयन्स राहतील केंद्रकामध्ये, प्रोटॉन्स राहतील आणि इलेक्ट्रॉन्स मात्र 2 हे इलेक्ट्रॉन आणि 1 इलेक्ट्रॉन बाहेरचा, असे 3 निगेटिव्ह चार्ज जो आहे, ऋण प्रभार जो आहे तो राहील. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की जसजसं एक एक इलेक्ट्रॉन हा कार्बन दुसऱ्याला देईल तसं तसं काय होतोय, पॉझिटिव्ह चार्ज जो आहे केंद्रकामध्ये तो वाढत चाललेला आहे. म्हणून इथं म्हटलंय पहा, इन्क्रीजिंग ड्युरिंग लॉस ऑफ एव्हरी इलेक्ट्रॉन्स. पॉझिटिव्ह चार्ज जो आहे केंद्रकामध्ये वाढत जातो एक एक इलेक्ट्रॉन जर कार्बन दुसऱ्याला दिला तर. देअरफॉर टू लूज द नेक्स्ट इलेक्ट्रॉन मोर एनर्जी रिक्वायर्ड. म्हणून एक एक जर पॉझिटिव्ह चार्ज इथं वाढत चालला तर एक इलेक्ट्रॉन प्रत्येक वेळेस लूज करण्यासाठी त्याला काय लागते, जास्त ऊर्जा त्याला लागते एक एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देण्यासाठी, विच मेक्स द टास्क मोर डिफिकल्ट. म्हणून त्यामुळे काय होतं, हे जे काम आहे ते काय होतं, अवघड होत जातं. मोर एव्हर द कार्बन 4+ कॅटायन दॅट वुड अल्टिमेटली फॉर्म इन दिस प्रोसेस बिकम अनस्टेबल in spite of its noble gas configuration because it has a small size with high net charge. काय होईल पहा, 4 इलेक्ट्रॉन जर त्यानं दुसऱ्याला दिले आणि अशा प्रकारचं हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर काय होणार आहे, आतमध्ये आहेत 6 धन आयन, 4 प्रोटॉन्स आहेत, 6 प्रोटॉन्स आहेत. म्हणजे 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिल्यामुळं 4 कॅटायन्स तयार होणार आहेत आणि हे 4 कॅटायन्स त्याला काय होतंय, या केंद्रकामध्ये त्याला धरून ठेवणं मुश्किल होतं. म्हणून तो काय होतो, अस्थिर होतो. बिकॉज इट हॅज स्मॉल साईज अँड हाय नेट चार्ज. म्हणजे कार्बनचा आकार त्याला तेवढा पॉझिटिव्ह चार्ज धरून ठेवणं या कार्बनला मुश्किल होतं. देअरफॉर कार्बन ॲटम डज नॉट टेक दिस रूट टू अटेन नोबल गॅस कॉन्फिगरेशन. म्हणून एवढा नेट चार्ज त्याला धरून ठेवणं मुश्किल होतं, म्हणून हा मार्ग कार्बन स्वीकारत नाही. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देणं हा मार्ग काय कार्बन स्वीकारत नाही. त्यानंतर दुसरा मार्ग आपण पाहूया बरं. दुसरा काय मार्ग आहे, टू अटेन द स्टेबल कॉन्फिगरेशन ऑफ द नोबेल गॅस निऑन by accepting 1 by 1 as the 4 electrons in the valence shell. पुढचा मार्ग काय आहे पहा, एक एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेणं आणि त्याच्यानंतरचा जो येणारा नोबेल गॅस आहे निऑन, त्या निऑनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्राप्त करणं हा एक मार्ग आहे. पाहू बरं आपण, निऑनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे दिसतंय तुम्हाला पहा, की पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि ऑक्टेट जे आहे अष्टक पूर्ण होतं निऑनचं, आणि निऑन हा काय होतो, स्टेबल आहे, तो नोबेल गॅस आहे. तशा प्रकारचा हा जो कार्बन आहे, हा कार्बन यानं जर दुसऱ्याकडून 4 इलेक्ट्रॉन घेतले जो देईल त्याच्याकडून आणि या निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल ते आपण पाहूया. इन दिस मेथड द नेट निगेटिव्ह चार्ज ऑन द कार्बन ॲटम गोज ऑन इन्क्रीजिंग while accepting every new electron. पहा आता, जर त्याने एक एक इलेक्ट्रॉन घेतला, एक इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर काय होणार आहे,
सुरुवातीची काय परिस्थिती होती? 6 कार्बन म्हणजे 6 प्रोटॉन, 6 प्रोटॉनवर असणारा 6 धन प्रभार आणि 6 इलेक्ट्रॉन असणारा 6 ऋण प्रभार. आता 1 इलेक्ट्रॉन जर घेतला तर 1 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर काय होणार आहे? इलेक्ट्रॉनची संख्या वाढली. इलेक्ट्रॉन सुरुवातीला 6 होते ते 7 झाले आणि प्रोटॉन आहेत 6च, म्हणजे 1 ने इलेक्ट्रॉन वाढला, निगेटिव्ह चार्ज 1 ने वाढला. दुसरा इलेक्ट्रॉन इथे घेतला तर निगेटिव्ह प्रभार जो आहे, ऋण प्रभार जो आहे तो 2 ने वाढेल. पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो आहे तेवढाच 6, पण इथं काय होणार आहे? आता 8 होणार आहे. आणखी 1 इलेक्ट्रॉन घेतला तर 9 होणार आहे. निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह प्रभार जो आहे तो 9 होईल, परंतु पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच 6. आणखी 1 घेतला तर इलेक्ट्रॉन जो निगेटिव्ह चार्ज जो आहे तो वाढला, पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच आहे. म्हणजे काय होणार आहे पहा, जेव्हा जेव्हा 1 इलेक्ट्रॉन तो कार्बन स्वीकारेल, निगेटिव्ह चार्ज जो आहे तो वाढत जाईल, पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो आहे तेवढाच राहील. Therefore, more energy is required for accepting the next electron by overcoming the increasing repulsive force, making the task more and more difficult. म्हणजे काय होतंय पहा, जेव्हा 1 इलेक्ट्रॉन तो घेत जाईल ना कार्बन बाहेरच्या कक्षेमध्ये, त्यांच्यामध्ये काय होणार आहे पहा, रिपल्सिव्ह फोर्स जो आहे तो वाढत जाणार आहे. रिपल्सिव्ह फोर्स म्हणजे काय करणं? एकमेकाला दूर सारणं. दूर सारणारा जो फोर्स आहे बाजूला सारण्याचा, तो फोर्स वाढत जाणार. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो आहे केंद्रस्थानी, प्रोटॉन्स आहेत केंद्रकामध्ये, आणि निगेटिव्ह चार्ज जर 1 वाढत गेला तर तो रिपल्सिव्ह फोर्स वाढणार आहे. आणखी विद्यार्थी मित्र, रिपल्सिव्ह फोर्स कोणता वाढेल? कारण या इलेक्ट्रॉन मध्ये असणारा जो रिपल्सिव्ह फोर्स आहे तो वाढणार आहे 1 इलेक्ट्रॉन वाढत गेल्यानंतर. मोर एव्हर द कार्बन 4- anion ultimately form would be unstable in spite of its noble gas configuration. म्हणून कार्बनचा जो ऋण आयन आहे, 4 ऋण आयन जो आहे तो तयार होतो ना, त्यामुळे काय होतं, कार्बन हा अणू जो आहे तो अस्थिर होतो, अनस्टेबल होतो, as it would be have a small size with high net charge, making it difficult for the nuclear charge 6+ to hold the 10 electrons around it. म्हणून हे जे निगेटिव्ह आयन जो आहे, निगेटिव्ह चार्ज वाढला, 10 झाला निगेटिव्ह चार्ज, आणि पॉझिटिव्ह चार्ज किती आहे? 6च आहे. म्हणून या 6 पॉझिटिव्ह चार्जला 10 एवढा निगेटिव्ह चार्ज धरून ठेवणं मुश्किल होतं, पकडून ठेवणं मुश्किल होतं. Therefore, carbon does not take this route to attain a noble gas configuration. म्हणून हा सुद्धा मार्ग कार्बन अवलंबत नाही. जर निगेटिव्ह प्रभार वाढला, ऋण प्रभार या कक्षांच्या मध्ये वाढला, कक्षांच्या मध्ये वाढला, तर या कार्बनला हा निगेटिव्ह चार्ज धरून ठेवणं मुश्किल होतं. म्हणून हा मार्ग सुद्धा कार्बन स्वीकारत नाही. चला पुढचा मार्ग आपण पाहू बरं. तिसरा मार्ग काय आहे? टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ निऑन बाय शेअरिंग 4 इलेक्ट्रॉन्स of valence shell with 4 valence electrons of other atoms. आता काय मार्ग आहे पहा, निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्राप्त करायचंय, परंतु ते हे निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्राप्त करण्यासाठी काय करायचंय? 4 इलेक्ट्रॉनांची भागीदारी करायची. शेअरिंग करणं म्हणजे भागीदारी करणं. 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी करायची. भागीदारी कशी होते ते आपण समजावून घेणारच आहोत या ठिकाणी पहा. इन दिस मेथड 2 atoms share valence electrons with each other. यामध्ये काय होतं पहा, 2 अणू जे आहेत, इथं पहा या ठिकाणी, इथं हायड्रोजनचा अणू आहे आणि हा इकडचा कार्बनचा अणू आहे. हे दोन्ही अणू काय करतायत? आता इलेक्ट्रॉनची भागीदारी करतायत. इथं दाखवलेत पहा या ठिकाणी. जे लाल रंगाचे जे आहेत ते कार्बनचे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इथं पोपटी रंगामध्ये जे दाखवले आहेत हे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन्स आहेत. या इलेक्ट्रॉनांची तर भागीदारी झालेली आपल्याला दिसून येते. दोघांच्या मध्ये, या 2 अणूंच्या मध्ये ही भागीदारी झालेली आहे. व्हॅलन्स सेल्स ऑफ बोथ द ॲटम्स ओव्हरलॅप
and accommodate the shared electrons. As a result, both the atoms attain a noble gas configuration without generating any net charge on them, which means that atoms remain electrically neutral. आता पहा, यामुळे काय झालं, या दोघांनीही इलेक्ट्रॉनांची भागीदारी केली. मग या हायड्रोजननं हेलियमचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन प्राप्त झालं हायड्रोजनला, आणि या कार्बनला सुद्धा नोबेल गॅस एलिमेंटचं काय झालं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्राप्त झालं. म्हणून इथं दोघांचंही स्टॅबिलिटी जी आहे ती दोघांची स्टॅबिलिटी होते आणि कोणताही चार्ज वाढत नाही, दोघांच्या मध्ये कोणताही चार्ज वाढत नाही. ड्यू टू दीज फॅक्टर्स ॲटम्स अटेन स्टॅबिलिटी. म्हणून या घटकांच्या द्वारे हे जे अणू आहेत ती काय करतात, स्थिरता प्राप्त करतात. देअरफॉर कार्बन ॲटम अडॉप्ट दिस रूट टू अटेन ए नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. इथं या ठिकाणी असणारा जो कार्बनचा अणू आहे हा काय केलं, या कार्बननं 4 हायड्रोजनच्या अणूबरोबर अशा प्रकारे भागीदारी केलेली आहे, इलेक्ट्रॉनांची शेअरिंग केलेलं आहे आणि त्याद्वारे तो काय करतोय, बॉन्ड फॉर्मेशन करतोय, बंध निर्माण करतो. आणि त्याद्वारे काय होतं, हा हायड्रोजन, हे जे हायड्रोजनचे अणू दिसत आहेत आपल्याला हे सुद्धा स्टेबल झाले, स्थिर झाले. आणि कार्बनचा अणू जो आहे तो सुद्धा स्थिर झाला. कोणत्या प्रकारचा एकूण प्रभार या कार्बनवर सुद्धा वाढलेला नाही किंवा कमी झालेला नाही, हायड्रोजनवरती सुद्धा कोणताही प्रभार वाढलेला नाही. म्हणून विद्यार्थी मित्र हो, म्हणून कार्बन कोणता मार्ग स्वीकारतो, तर शेअरिंग करणं हा मार्ग कार्बन स्वीकारतो. आणि म्हणून कार्बन हा नेहमी कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो. हॅलो, कार्बन नेहमी कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो, लक्षात ठेवा. म्हणून कार्बन जो आहे, कोव्हॅलंट कंपाऊंड जे आहेत हे कोव्हॅलंट कंपाऊंड कार्बन तयार करतो. तर अशा प्रकारचे कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड वेगवेगळ्या अणूंच्या मध्ये कसा तयार होतो, वेगवेगळी उदाहरणं जी आहेत विविध उदाहरणं आपण पाहू. विद्यार्थी मित्र, जर कोव्हॅलंट बॉन्डची डेफिनेशन आपण पाहिली तर डेफिनेशन अशा प्रकारे करता येईल, ती लक्षात ठेवा. द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिटवीन द 2 atoms इज कॉल्ड कोव्हॅलंट बॉन्ड. असा रासायनिक बंध की तो बंध तयार होताना काय होते, इलेक्ट्रॉनांची भागीदारी होते 2 अणूंच्या मध्ये, आणि इलेक्ट्रॉनांची भागीदारी होऊन जो बंध तयार होतो त्याला म्हणतात सहसंयोजी बंध. इलेक्ट्रॉनांची भागीदारी होऊन तयार होणाऱ्या बंधांना आपण म्हणतो सहसंयोजी बंध. अशा प्रकारचे वेगवेगळे जे सहसंयोजी बंध आहेत ते आपण पाहू. वेगवेगळ्या अणूंच्या मध्ये कशा प्रकारचे तयार झालेले आहे. हायड्रोजन मध्ये आपण पाहिलं तर 2 हायड्रोजनचे अणू काय करतात पहा, अशा प्रकारची इलेक्ट्रॉनांची शेअरिंग करतात. हे जे अशा प्रकारची शेअरिंग दाखवण्याची पद्धती आहे ना, याला डॉट क्रॉस मॉडेल म्हणतात पहा, किंवा त्याला डॉट क्रॉस स्ट्रक्चर म्हणतात. म्हणजे टिंब, मराठीमध्ये टिंब फुली रचना, टिंब फुली रचना म्हणजे एका मूलद्रव्याच्या अणूचे इलेक्ट्रॉन डॉटने दाखवतात, टिंबाने दाखवतात, आणि दुसऱ्या इलेमेंटचे, दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूचे इलेक्ट्रॉन हे फुलीने दाखवतात. आणि मग आपल्या दोन्हींचं वेगळे पण दिसावं म्हणून डॉट आणि क्रॉस न दाखवतात. अशा प्रकारचे डॉट क्रॉस दोन्हींच्या मध्ये भागीदारी होते आणि हायड्रोजन आणि हायड्रोजन मध्ये सहसंयोजी बंध तयार होतो आणि हायड्रोजनचा रेणू तयार होतो, हायड्रोजनचा मोलिक्यूल तयार होतो. क्लोरीन मध्ये आपण जर पाहिलं तर क्लोरीन आपल्याला माहिती आहे, हायड्रोजन, क्लोरीन, हे ऑक्सिजन, हे सगळे काय आहेत, नॉन मेटल्स आहेत, अधातू आहेत. मग या अधातूंच्या मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला तयार झालेला दिसून येतोय. क्लोरीन आणि क्लोरीन मध्ये आपण पहा, इथं डॉट क्रॉसने दाखवलं, एक इलेक्ट्रॉनची काय झाली, भागीदारी झाली आणि क्लोरीन क्लोरीन मध्ये एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला, क्लोरीनचा मॉलिक्यूल तयार झाला, क्लोरीनचा रेणू तयार झाला. हायड्रोजन क्लोराईड म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल, यामध्ये सुद्धा हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये एका इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली, हायड्रोजन क्लोराईड तयार झालं. इथं पहा पाण्याचा रेणू, ऑक्सिजन हायड्रोजन, ऑक्सिजन हायड्रोजन. इथं पहा डॉट क्रॉस मध्ये आपल्या लक्षात येईल की या ऑक्सिजन मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत
आणि या ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनांची काय गरज आहे त्याला, ठीक आहे नाही. मग तो काय करेल, 2 इलेक्ट्रॉन एका इलेक्ट्रॉनाची या हायड्रोजन बरोबर भागीदारी करेल आणि एका इलेक्ट्रॉनाची या हायड्रोजन बरोबर भागीदारी करेल आणि इकडे एक सहसंयोजी बंध तयार होईल, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल आणि इकडे एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल आणि म्हणून पाण्याचा रेणू जो आहे तो अशा प्रकारे तयार होईल. ऑक्सिजन मध्ये इथं पहा 2 ऑक्सिजनचे अणू असतील तर ऑक्सिजन मध्ये अशा प्रकारचे दुहेरी बंध तयार होईल. पहा डबल बॉन्ड इथे तयार होईल. या एका डॉट आणि क्रॉस पासून एक बंध आणि दुसऱ्या डॉट आणि क्रॉस पासून दुसरा बंध तयार होईल. इथं पहा, इथं CO2 मध्ये, कार्बन डायऑक्साईड मध्ये इथं सुद्धा दुहेरी बंध कार्बन ऑक्सिजन मध्ये आणि इकडे सुद्धा कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये. आपल्याला हे जे टिंब आणि फुली रचना आहे विद्यार्थी मित्र हो, लक्षात ठेवायची. जर आपल्याला अशा प्रकारची रचना विचारली परीक्षेला तर ती व्यवस्थित आपल्याला काढता आली पाहिजे. नायट्रोजनचा जो रेणू तयार होतो, नायट्रोजनचा जो मॉलिक्यूल तयार होतो, यामध्ये नायट्रोजन मध्ये 3 आणि 3, एका नायट्रोजनच्या अणूचे 3 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या नायट्रोजनच्या अणूचे 3 इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये भागीदारी होते आणि तिहेरी बंध तयार होतो आणि म्हणून नायट्रोजन आणि नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड तयार होतो. ट्रिपल बॉन्ड, तिहेरी बंध तयार होतो. इथं पहा, अमोनिया सारखा जर वायू आपण पाहिला तर हा नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉन आहेत भागीदारी करायला. हा नायट्रोजन काय करतो, या 3 हायड्रोजनच्या अणूंच्या बरोबर भागीदारी करतो आणि अशा प्रकारे नायट्रोजन हायड्रोजन, नायट्रोजन हायड्रोजन, नायट्रोजन हायड्रोजन एकेरी बंध असे 3 तयार होतात आणि अमोनियाचा रेणू जो आहे हा तयार होतो. मिथेन जो वायू आहे, या मिथेन मध्ये काय होतं पहा, हा जो कार्बन आहे 4 हायड्रोजन बरोबर भागीदारी करतो आणि एकेरी बंध असे तयार होतात आणि CH4 मिथेन वायू जो आहे हा तयार होतो. इथेन मध्ये पहा किती इलेक्ट्रॉन्स आहेत भागीदारी करण्यासाठी. आता इथं विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, त्या कार्बन आणि कार्बन मध्ये इथं दोघांच्या मध्ये भागीदारी आहे. इथे एक एकेरी बंध झाला आणि राहिलेले जे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, या 3 इलेक्ट्रॉन्स या कार्बनचे या हायड्रोजन बरोबर एकेरी बंध करतात आणि इकडचे हा जो कार्बन आहे या हायड्रोजन बरोबर एकेरी बंध करतो आणि C2H6 असणारं जे इथेनचं रचनासूत्र आहे हे तयार होतं. त्यानंतर पुढचं आहे इथिन. आता इथं पहा, कार्बन आणि कार्बन मध्येच दुहेरी बंध तयार झालेला आहे आणि डॉट क्रॉस मॉडेल जे आहे ते इथिनचं अशा प्रकारचं असेल. जर आपल्याला विचारलं गेलं तर ते आपल्याला विद्यार्थी मित्र हो काढता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या उदाहरणांच्या मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो कसा तयार होतो तो आपण पाहिला. जर आपल्याला गंधक असेल, सल्फर म्हणजे गंधक, आणि गंधकाचा रेणू जो आहे, आता गंधकाचा रेणू मध्ये कशा प्रकारे सहसंयोजी बंध असेल तो आपण पाहू. कारण गंधक जो आहे, या गंधकामध्ये गंधकाची व्हॅलन्सी जी आहे ती 8 आहे. मग कशा प्रकारे गंधक काय करेल, 8 इलेक्ट्रॉनची भागीदारी करेल पहा. मग इथं पहा 1 2 3 4 5 6 7 8 हे गंधकाचे अणू जे आहेत ना, 8 अणू काय करतात, एकमेकांशी अशा प्रकारे भागीदारी करतात, शेअरिंग करतात आणि अशा प्रकारची रचना ही तयार होते. आणि मग जर आपण त्याची प्रत्यक्ष रचना जर आपण पाहिली ना तर अशा प्रकारे रचना या सल्फरची असणारी पहा. सल्फरचा जो रेणू आहे तो सल्फरचा रेणू 8 असे सल्फरचे अणू एकत्र येतील आणि त्यापासून सल्फरचा रेणू तयार होईल. रचना विद्यार्थी मित्र हो लक्षात घ्या. मग यामध्ये हा सल्फरचा अणू आणि हा सल्फरचा अणू या दोन्हीच्या मध्ये एका इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली आणि त्यापासून अशा प्रकारे सहसंयोजी बंध तयार झाला. असे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 सहसंयोजी बंध आपल्याला या सल्फर मध्ये तयार झालेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्र हो, सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला पाहायचा आहे, कार्बन अ व्हर्सटाईल इलेमेंट. कार्बन एक आगळं वेगळं मूलद्रव्य आहे असं का म्हणतात? कार्बन अ व्हर्सटाईल इलेमेंट, व्हर्सटाईलचा अर्थ आगळे वेगळे. मग आपण आगळं वेगळं का म्हणायचं कार्बनला? असं काय वैशिष्ट्य आहे या कार्बन मध्ये की त्याला आपण आगळं वेगळं म्हणतोय, कार्बन आगळा वेगळा आहे असं आपण म्हणतोय?
का आहे ते आपण पाहूया. काय काय आपल्याला कार्बन मध्ये दिसून येते ते पाहूया. कार्बनच या अगोदरच्या विद्यार्थी मित्र पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, तुम्हाला आठवत असेल, एवढे लाखो संयुग कार्बनच का तयार करतो? काय वैशिष्ट्य आहे, असा काय कार्बनला आगळा वेगळा आहे ते आपल्याला समजावून घ्यायचंय. काय काय आहे कार्बन मध्ये ते पाहूया. वी सॉ दॅट एक्सेप्ट फॉर द ऑब्जेक्ट्स फॉर्म फ्रॉम मेटल्स अँड ग्लास और सॉइल, ऑल द अदर ऑब्जेक्ट्स आर मेड फ्रॉम कार्बन. आपण पाहिले मागच्या भागामध्ये विद्यार्थी मित्र, जे काही धातू किंवा काच किंवा काही माती वगैरे असे काही भाग जर आपण सोडले, जवळजवळ बाकीचे सगळे पदार्थ कार्बन पासून तयार झालेले आहे. त्यानंतर व्हॉट इज द कॉज ऑफ दिस युनिक प्रॉपर्टी ऑफ कार्बन? काय कारण आहे की अशा प्रकारचं अभूतपूर्व वैशिष्ट्य किंवा अभूतपूर्व गुणधर्म हा कार्बन दाखवतो? काय युनिक प्रॉपर्टी आहे या कार्बन मध्ये की तो अशा प्रकारचा गुणधर्म दाखवतोय ते पाहूया आपण. इट इज ड्यू टू द peculiar nature of the covalent bonds formed by carbon, it can form a large number of compounds. एक वैशिष्ट्य, एक असं वैशिष्ट्य आहे की कार्बन जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे सहसंयोजी बंध तयार करतो. श्रृंखला हा तयार करतो. कशा प्रकारच्या श्रृंखला हा कार्बन तयार करतो बरं, ते आपण पाहू. आणखी दुसरं वैशिष्ट्य आहे पहा. द कार्बन कंपाऊंड्स कंटेन ओपन चेन्स और क्लोज्ड चेन्स ऑफ कार्बन ॲटम्स. मग अशा ज्या साखळ्या तयार होतात ना विद्यार्थी मित्र, या तयार होताना चेन म्हणजे साखळी, चेन म्हणजे साखळी,
अशा प्रकारचे कार्बन कार्बनला अणू जोडले गेले ती उघड्या शृंखला, ओपन चेन, उघडी साखळी आपण म्हणूया, किंवा क्लोज्ड चेन, बंदिस्त साखळी. बंदिस्त साखळ्या तयार होतात, नाहीतर उघड्या साखळ्या अशा तयार होतात. ॲज द चेन कॅन बी स्ट्रेट चेन ऑर द ब्रँच्ड चेन. अशा ज्या साखळ्या आहेत ना, या साखळ्या एकतर सरळ साखळ्या असतात, सरळ शृंखला असतात, किंवा ब्रँच्ड चेन म्हणजे काट शृंखला आपण त्याला म्हणूया, काट साखळी त्याला आपण म्हणूया, काट साखळ्या असतात. अ क्लोज्ड चेन इज ए रिंग स्ट्रक्चर. जर बंदिस्त असेल ना अशा प्रकारची साखळी, तर त्याला रिंग, बंदिस्त साखळी म्हणतात. द कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम्स इज स्ट्रॉंग अँड देअरफॉर स्टेबल. म्हणून दोन कार्बन मध्ये तयार होणारा जो बंध आहे तो प्रबळ असतो, आणि त्यामुळे तो आपण त्याला काय म्हणूया, तो जो कंपाऊंड आहे तो स्टेबल होतो, तो स्थिर होतो. ड्यू टू द स्ट्रॉंग अँड स्टेबल कोव्हॅलंट बॉन्ड्स कार्बन इज बेस्ट ओल्ड विथ कॅटेनेशन पॉवर. म्हणून अशा प्रकारचा दोन्हींच्या मध्ये प्रबळ आणि असा प्रकारचा स्थिर असा कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाल्यामुळं कॅटेनेशन पॉवर जी आहे ती कार्बन मध्ये आपल्याला प्रबळ दिसून येते. विद्यार्थी मित्र हो, या ज्या शृंखला आहेत ना, या शृंखला अशा प्रकारे तुमच्या लक्षात येतील. इथं काळ्या रंगाचे जे बॉल्स आहे ना, हे बॉल अँड स्टिक मॉडेल याला म्हणतात बरं का. बॉल अँड स्टिक मॉडेल, अशा प्रकारचे हे जे बॉल्स आहेत गोल गोल ते बॉल्स, आणि इथं काडी जी दिसते आपल्याला ती स्टिक मॉडेल, बॉल अँड स्टिक मॉडेल आहे. इथं काळ्या रंगाचे कार्बन आहेत आणि पांढऱ्या रंगाचे जे गोल दिसत आहेत ना ते हायड्रोजन आहेत. म्हणजे पहा, अशा प्रकारे कार्बन आणि कार्बन, कार्बन कार्बन, अशा प्रकारे कार्बनला कार्बन जोडला गेलाय, आणि अशा प्रकारे लांबची लांब अशी शृंखला ही तयार होते. साखळी तयार झालेली दिसते ना आपल्याला, अशा प्रकारे साखळी तयार झालेली आपल्याला दिसते. ही जी साखळी आहे ना, या साखळीला आपण स्ट्रेट चेन म्हटले पाहिजे. सरळ साखळी आहे, स्ट्रेट चेन आहे. त्यानंतर इथं सुद्धा पहा, ही सुद्धा स्ट्रेट चेन आहे. इथं कार्बनला कार्बन जोडलाय, ही सुद्धा स्ट्रेट चेन आहे. कार्बनचे अणू या मध्ये कमी आहे या रेणूमध्ये. तर अशा प्रकारे रिंग स्ट्रक्चर जे आहे, ज्या रिंग स्ट्रक्चर कशा प्रकारचे होतील पहा. कार्बन बंदिस्त रचना कशा प्रकारची तयार होईल. 3 कार्बनचे अणू एकत्र आले, एकाला एक जोडले, आता बंदिस्त शृंखला तयार झाली. पहा, एकमेकांना असे बांधले गेलेले आहेत, आणि कुठे आपल्याला उघडी साखळी या कार्बन कार्बन मध्ये आपल्याला दिसत नाही. आणखी पाहू बरं, हीच रचना अशा प्रकारची आहे. आपल्या बॉल अँड स्टिक मॉडेलने हे अशा प्रकारे दाखवता येईल. आपल्याला बॉल अँड स्टिक मॉडेल विद्यार्थी मित्र याच्यासाठी मी दाखवतोय की प्रत्येक ठिकाणी असणारी कार्बनची आणि हायड्रोजन मध्ये असणारा जो बंध आहे त्यांच्यामध्ये किती अंतर आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे 2D स्ट्रक्चर आहे, द्विमितीय आकृती आहे, हे आपल्या लक्षात येईल. आपण फळ्यावर किंवा आपण वहीमध्ये काढताना एकमितीय अशा एक प्रतली आकृती आपण काढतो, परंतु दाखवायची असेल एक प्रतलीच आपल्याला वहीवर तर अशा प्रकारे दाखवली पाहिजे. इथं त्रिकोणाकृती दाखवली, इथं डॅश 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 करून दाखवलेले आहे. पहा, अशा प्रकारे वेगळे बंध हे दाखवले जातात. पुढची बंदिस्त शृंखला आपण पाहिली तर ही बेन्झीन आहे, बेन्झीन. तर इथं पहा 6 कार्बन अशा प्रकारचे एकमेकांना जोडून बंदिस्त आलेले आहे, आणि राहिलेले जे 6 हायड्रोजन आहे ते असे एकेरी बंधानं जोडलेले आहे. बेन्झीन मध्ये विद्यार्थी मित्र हो, जर आपल्याला स्ट्रक्चर काढायला विचारलं, आकृती काढायला विचारली, तर एकाआड एक इथं दुहेरी बंध आहे, इथं एकेरी बंध आहे, इथं पुन्हा दुहेरी बंध, एकेरी बंध, दुहेरी बंध, एकेरी बंध. एकाआड एक आपल्याला काय करायचं आहे, एकेरी बंध आणि दुहेरी बंध काढायचे. ही रचना आहे बेन्झीन. मग इथं पहा, आता हे सायक्लोहेक्झेन आहे. सायक्लोहेक्झेन 6 कार्बन आहेत, 1 2 3 4 5 6 कार्बन आहेत, आणि हे सगळे 6 कार्बन एकेरी बंधानं जोडलेले आहेत. इथं कुठेही दुहेरी बंध आपल्याला दिसत नाही, आणि राहिलेले जे आहेत हायड्रोजन बरोबर अशा प्रकारचा सहसंयोज बंध या प्रत्येक कार्बननं केलेला आहे 2-2 हायड्रोजन बरोबर. आणि ही जी रचना तयार होते ही रचना आहे सायक्लोहेक्झेन. आणि हाच सायक्लोहेक्झेन अशा प्रकारच्या षटकोनानं सुद्धा दाखवतात. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशाच प्रकारच्या आकृत्या अभ्यासाच्या बरं का. इथं जर आता इथं पहा, इथं काय आहे बरं, या एका कोणावर इथं कार्बन आहे
आणि 2 हायड्रोजन आहे. इथं कार्बन आहे, 2 हायड्रोजन आहे, कार्बन 2 हायड्रोजन. ही षटकोनाकृती अशी जरी आकृती काढली तर आपल्या लक्षात यायला पाहिजे हा काय आहे, सायक्लोहेक्झेन आहे. आणि सायक्लोहेक्झेनची जर बॉल अँड स्टिक मॉडेल आपण पाहिलं तर ते बॉल अँड स्टिक मॉडेल अशा प्रकारचं असेल. प्रत्येक कार्बन एकेरी बंधानं जोडलेला आणि प्रत्येक कार्बनहून अशा प्रकारचे 2-2 हायड्रोजन हे जोडले गेलेले असतील. आणखी काही रिंग स्ट्रक्चर जे आहेत ते आपण पाहूया. इथं आहे सायक्लोपेंटेन. पेंटेन म्हणजे 5 जे कार्बन आहेत, 1 2 3 4 5 कार्बन अशा प्रकारे प्रत्येक कार्बनला 2-2 हायड्रोजन जोडलेले आहे. ही जी रचना तयार झाली आहे ती आहे सायक्लोपेंटेन. हा याच्या अगोदर पाहिलेला सायक्लोहेक्झेन. हा आहे बेन्झीन, एकाडे एक एकेरी बंध आणि दुहेरी बंध असलेला बेन्झीन. हा आहे पिरिडीन. पिरिडीन जो आहे तो इथं फक्त एक कार्बन बाजूला गेला बेन्झीन मधला इथला आणि तिथं जोडला गेलाय फक्त नायट्रोजन तयार होईल, पिरिडीन किंवा त्याला पायरिडीन सुद्धा म्हणतात. तर अशा प्रकारची ही जी बंदिस्त शृंखला असणारे ही सगळी संयुग आहेत. आपल्याला रचना जी आहे विद्यार्थी मित्र हो ते लक्षात ठेवायचे. अशा प्रकारची बंदिस्त शृंखला असणाऱ्या या रचना आहेत. आणखी काही आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे याच्या अगोदर म्हटलं पहा तर अशा प्रकारचे त्रिकोण दाखवला, चौकोन दाखवला, पंचकोन दाखवला, षटकोन दाखवला, हे की नाही. तर यावरून अशी जरी रचना आपण काढली, दाखवली तर आपल्या पटकन लक्षात आलं पाहिजे हा आहे सायक्लोप्रोपेन. प्रत्येक कोपऱ्यावर काय आहे, CH2 CH2 CH2. इथं सायक्लोब्युटेन CH2 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 CH2. बरोबर, प्रत्येक कोपऱ्यावर CH2 आहे, प्रत्येक कोपऱ्यावर. इथं सुद्धा तसंच सायक्लोहेक्झेन याच ठिकाणी किती कोण आहेत, 1 2 3 4 5 6 7 आहेत. म्हणून याला आपण म्हणतोय सायक्लोहेप्टेन. प्रत्येक कोणावर एक एक CH2 आहे. हा आहे सायक्लोऑक्टेन. 8 कोण आहेत, सायक्लोऑक्टेन आहे. प्रत्येक कोणावर एक एक CH2 जो आहे तो त्या ठिकाणी जोडलेला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो एक वेगवेगळ्या साखळ्या ज्या आहेत, बंदिस्त शृंखला ज्या आहे या आपण पाहिल्या. तर स्ट्रेट चेन आणि ब्रँच्ड चेन कशा असतील ते आपण पाहूया. सरळ साखळी आणि काठ शृंखला आपण म्हटलं होतो, ती काठ शृंखला कशी असेल ती पाहूया. आता या अगोदर सरळ साखळी आपण पाहिली. आता इथं पहा, कार्बनला कार्बन जोडला गेलाय. हे जे बॉल अँड स्टिक न दाखवलेले पहा, प्रत्येक ठिकाणी काळा जो बॉल आहे तो कार्बनचा आहे आणि पांढरा जो आहे तो हायड्रोजनचा आहे. आता इथं पहा, कार्बन कार्बन अशा प्रकारे ही जी साखळी आहे ती सरळ साखळी आहे. पण या सरळ साखळीलाच काय झालंय बरं, एका हायड्रोजनची जागा दुसऱ्या कार्बनने घेतलीये आणि ही जी साखळी आहे ती इकडं वाढली. पहा, इकडं ही काठ शृंखला त्याला म्हटलेलं आहे. इथं सुद्धा हा जो कार्बन आहे इकडे साखळी वाढली, CH3 इकडे वाढलाय. याच कार्बनला आणखी एक इकडे कार्बन जोडला गेलाय, इकडे एक CH3 वाढलाय. या कार्बनला आणखी एक इकडे CH3 जोडला गेलाय. म्हणजे अशा प्रकारच्या काठ शृंखला या कार्बनच्या तयार होतात. इथं सुद्धा पहा, हा जो मधला कार्बन आहे ना, या कार्बनचे 4ही बंध जे आहेत ना हे कार्बननेच तयार केले आणि म्हणून अशा प्रकारची शृंखला, काठ शृंखला ही कार्बनची तयार होते. म्हणजे आपण पाहिलं की बंदिस्त शृंखला तयार होतात, सरळ शृंखला तयार होतात, काठ शृंखला तयार होतात. त्यानंतर अशा प्रकारच्या या ज्या तिसरा गुणधर्म जो आहे कार्बनचा तो आपल्याला आणखी एक पाहायचा महत्वाचा. 2 कार्बन atoms can be bonded together by 1, 2 or 3 covalent bonds. 2 कार्बन जे एकमेकांना जोडले जातात ना ते एकेरी बंधानं किंवा दुहेरी बंधानं किंवा तिहेरी बंधानं जोडले जातात. These are called single bond, double bond and triple bond respectively. जर 2 कार्बन मध्ये एकेरी बंध असेल तर त्याला सिंगल बॉन्ड म्हणतात, एकेरी बंध. 2 बंध असतील कार्बन कार्बन मध्ये तर डबल बॉन्ड आणि 3 बंध असतील तर त्याला म्हणायचं ट्रिपल बॉन्ड. Due to the ability of carbon atoms to form multiple bonds as well as single bonds,
द नंबर ऑफ कार्बन इन्क्रीजेस. बघा आता, मग कार्बन मध्ये एकेरी बंध तयार करण्याची पण क्षमता आहे, दुहेरी बंध पण तयार करण्याची क्षमता आहे, तिहेरी बंध पण कार्बन तयार करू शकतो. म्हणून अनेक कार्बनची संयुग जी आहेत ही तयार होतात. फॉर कंपाऊंड्स, फॉर एक्झाम्पल, देर आर 3 कंपाऊंड्स, नेमली इथेन, इथीन, इथाइन, which contains 2 carbon atoms. आता पहा, हे जे एकेरी बंध, दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध दोनच कार्बन मध्ये तयार झाली तर 3 संयुग आपल्याला तयार झालेली दिसत आहेत. पहा आता एक एक आपण रचना पाहू बरं. समजा इथं पहा, हा इथेन आहे, कार्बन आणि कार्बन मध्ये एकेरी बंध आहे. त्यानंतर हा इथीन आहे, कार्बन आणि कार्बन मध्ये दुहेरी बंध आहे, डबल बॉन्ड आहे. इथं कार्बन आणि कार्बन मध्ये तिहेरी बंध आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. म्हणजे 2 कार्बन मध्ये एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध तयार होतात आणि 3 वेगळ्या गुणधर्माची संयुग जी आहे ती तयार झाली. वेगळ्या गुणधर्माची का म्हणतोय मी विद्यार्थी मित्र हो? एकेरी बंध असेल तर याची वैशिष्ट्ये वेगळी आहे, दुहेरी बंध असेल तर याची वैशिष्ट्ये वेगळी आहेत, तिहेरी बंध असेल तर याची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. बॉल अँड स्टिक मॉडेल जर आपण पाहिलं तर ते इथेनचं अशा प्रकारे मग कार्बनची व्हॅलन्सी जर 4 आहे तर कार्बन काय करू शकेल? 4 जणांच्या बरोबर तो बंध निर्माण करू शकेल, 4 अणूंच्या बरोबर तो बंध निर्माण करू शकेल. मग तो काय करतो पहा, जर त्याची व्हॅलन्सी 4 आहे तर तो काय करतो? इतर 4 अणूंच्या बरोबर बंध निर्माण करतो. इतर 4 अणू कोणते? तर ते एक तर कार्बन असतील, नाहीतर दुसरे कोणती तरी मूलद्रव्य असतील. दुसऱ्या मूलद्रव्यांच्या अणू बरोबर सुद्धा हा कार्बन काय करतो? बंध निर्माण करतो. दिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ मेनी कंपाऊंड्स. आणि म्हणून त्याचा परिणाम काय होतो? त्यामुळे सुद्धा अनेक मूलद्रव्ये जे आहेत ती तयार होतात. These compounds possesses different properties as per the atoms to which carbon is bonded. कोणता अणू, कोणतं मूलद्रव्य या कार्बनला जोडलेलं गेलेलं आहे त्याच्यानुसार नवीन संयुग तयार होतं आणि या नवीन संयुगांची वैशिष्ट्ये जी आहेत ही वेगवेगळी असतात. विद्यार्थी मित्र, आपण एक आता उदाहरणच पाहूया. फॉर एक्झाम्पल, 5 डिफरंट कंपाऊंड्स आर फॉर्म युजिंग 1 कार्बन ॲटम. एकाच कार्बन पासून 5 वेगवेगळी संयुग कशी तयार होतात ते आपण इथं पाहूया. आता एक जो आहे, एक कार्बन घेतला आणि 4 हायड्रोजन त्याला जोडले तर तयार झालं संयुग
मिथेन CH4 त्याची जी रचना आहे ती इथं दाखवलेली नाही, याच्या अगोदर तुम्हाला दाखवलेली आहे. नंतर सुद्धा आपण पाहूया रचना नंतर सविस्तर. हे एक संयुग झालं मिथेन. आता या मिथेन मध्ये असणारा एक हायड्रोजन जो आहे, एका हायड्रोजनची जागा जर एका क्लोरीननं घेतली तर तयार झाला मोनोक्लोरोमिथेन. मोनोक्लोरोमिथेन किंवा त्याला मिथिल क्लोराइड सुद्धा म्हणतात. मोनो म्हणजे एक, मोनो क्लोरो म्हणजे एक क्लोरीन, मिथेन एक क्लोरीन असलेला मिथेन, मोनोक्लोरोमिथेन. जर दोन हायड्रोजनची जागा दोन क्लोरीनने घेतली तर CH2Cl2. आता पहा इथं होईल डायक्लोरोमिथेन. डाय मीन्स टू, डाय म्हणजे दोन, दोन क्लोरीन जोडलेला मिथेन, डायक्लोरोमिथेन. तीन हायड्रोजन जागा तीन क्लोरीनने घेतली तर ट्रायक्लोरोमिथेन, ट्रायक्लोरोमिथेन. आणि जर चारही हायड्रोजनची जागा चार क्लोरीनने घेतली तर टेट्राक्लोरोमिथेन. टेट्रा म्हणजे चार, टेट्राक्लोरोमिथेन, टेट्राक्लोरोमिथेन तयार होतो. म्हणजे पहा एका कार्बन पासून 5 संयुग तयार झाले. मिथेन, मोनोक्लोरोमिथेन, डायक्लोरोमिथेन, ट्रायक्लोरोमिथेन, टेट्राक्लोरोमिथेन. एकाच कार्बन पासून अशी 5 संयुग तयार झाली. म्हणून अनेक संयुग जे आहेत या टेट्राव्हॅलंट हा कार्बन असल्यामुळं ही अनेक संयुग तयार होतात. आणखी एक खूपच महत्वाचं विद्यार्थी मित्र हो, एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायचंय. सिमिलरली कार्बन ॲटम्स forms covalent bonds with atoms of elements like oxygen, nitrogen, sulfur, halogens such as fluorine, chlorine, bromine, iodine, phosphorus. हा कार्बन काय करतो? हायड्रोजन बरोबर तर बंध निर्माण करतोच, पण हायड्रोजन सारखेच हा कार्बन ऑक्सिजन बरोबर, नायट्रोजन बरोबर, गंधका बरोबर, वेगवेगळ्या प्रकारचे जे हॅलोजन आहेत ना, या सगळ्यांना हॅलोजन म्हणतात बरं का. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांना म्हणतात हॅलोजन्स. या हॅलोजन बरोबर कार्बन बंध तयार करतो आणि फॉस्फरस बरोबर बंध तयार करतो आणि वेगवेगळी संयुग ही या कार्बनची तयार होतात. इथं पाहू बरं, या कार्बनने हायड्रोजन बरोबर बंध तयार केला, हा तयार झाला मिथेन. पहा इथं मिथेनची रचना आहे. ब्रोमीन जोडला गेला तर तयार झाला ब्रोमोमिथेन. क्लोरीन जोडला गेला तर क्लोरोमिथेन किंवा त्याला आपण मोनोक्लोरोमिथेन म्हटलं होतं, क्लोरोमिथेन तयार झाला. हा मोनोफ्लोरोमिथेन आहे, फ्लोरोमिथेन आहे. म्हणजे अशा प्रकारची ब्रोमीन, क्लोरीन, फ्लोरीन जर जोडले गेले तर वेगळी संयुग तयार झाली. आता इथं पहा, इथं ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन जोडला गेला. इथं दाखवलाय पहा निळ्या रंगानं जो आहे ना अणू, तो नायट्रोजनचा आहे. इथं नायट्रोजन आहे, इथं नायट्रोजन आहे. हा आहे युरिया. युरियाचं रचनासूत्र आहे पहा, NH2CONH2, NH2 हा नायट्रोजन, दोन हायड्रोजन NH2, इथं कार्बन आणि हा ऑक्सिजन CO, NH2CONH2. युरियाचं हे रचनासूत्र आहे युरिया. त्यानंतर हा आहे कार्बन डायऑक्साईड. इथं कार्बन आहे आणि दोन्ही बाजूला पिवळ्या रंगाचे जे बॉल्स इथं दाखवलेत ते आहेत ऑक्सिजन. अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईड दुहेरी बंध अशा प्रकारचे तयार झालेले आहेत. म्हणजे आपण हेच पाहतोय, ब्रोमीन बरोबर, क्लोरीन बरोबर, फ्लोरीन बरोबर, त्यानंतर ऑक्सिजन बरोबर, नायट्रोजन बरोबर, इथं ऑक्सिजन बरोबर हा कार्बन काय करतोय? बंध निर्माण करतोय. अशा प्रकारे बंध निर्माण करून लांबची लांब साखळी जी आहे, शृंखला जी आहे ही तयार होते. हा एकच कार्बन फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, क्लोरीन, 4 हायड्रोजन जागा 4 हॅलोजनने घेतली तर पुन्हा वेगळं संयुग जे आहे हे तयार होतो. बघा विद्यार्थी मित्र, आहे की नाही आश्चर्य? किती अणूंच्या बरोबर हा कार्बन बंध निर्माण करतो आणि वेगवेगळ्या प्रकारची संयुग तयार करतो. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आपण कार्बनचं पाहूया. कार्बन हॅज वन मोर कॅरेक्टरिस्टिक विच इज responsible for large number of carbon compounds. It is isomerism. त्याला
आयसोमेरिझम हा जो गुणधर्म आहे हा एक कार्बन मध्ये असणारा खूप महत्वाचा गुणधर्म आहे. आणि आयसोमेरिझमला मराठीमध्ये म्हणायचं समघटकता. समघटकता असणारा गुणधर्म या कार्बन मध्ये आहे. हा एक समघटकता म्हणजे काय ते आपण पाहूया आणि वेगवेगळी रचना त्याद्वारे आपण समजावून घेणार आहोत. समघटकता म्हणजे काय आणि ते पाहूया. आयसोमेरिझमला मराठीमध्ये म्हणायचं समघटकता. व्याख्या आपण अगोदर समजावून घेऊया. काय आहे समघटकता म्हणजे? द फिनॉमिनॉन इन विच कंपाउंड्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले बट have the same molecular formula is called the structural isomerism. रचनात्मक समघटकता म्हणजे काय की असं तत्व की ज्यामध्ये काय आहे, दोन संयुगांच्या मध्ये त्यांची रचना वेगवेगळी असते मात्र त्यांचं रेणुसूत्र जे आहे ते सारखं असतं. साधं लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्र, मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे रेणुसूत्र, रेणुसूत्र सारखं, स्ट्रक्चर फॉर्म्युला म्हणजे रचनासूत्र वेगळं. रेणुसूत्र सारखं, रचनासूत्र वेगळं असणारे जर का संयुग असतील तर त्यांना म्हणायचं समघटक असणारी संयुगे. मग अशी समघटक असणारे संयुग जे आहेत ते आपण पाहून घेऊया. आता ब्युटेनचं रचनासूत्र इथे एक दाखवले पहा. सरळ शृंखला आहे, कार्बन कार्बन मध्ये 4 कार्बन असे सरळ जोडलेत. हा आहे ब्युटेन. आता इथं जर याची काठ शृंखला तयार झाली तर कार्बन किती आहेत पाहू इथं बरं. 1 2 3 4. इथं या मधल्या एका कार्बनला इकडचा जो कार्बन आहे तो जोडला गेलाय आणि तयार झाला आयसोब्युटेन. रेणुसूत्र सारखंच आहे, रेणुसूत्र सारखंच आहे पण रचना बदलली पहा. कार्बन किती आहेत 1 2 3 4. इथं सुद्धा कार्बन 1 2 3 4. हायड्रोजन किती आहेत मोजून जाऊ बरं आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं या आयसोब्युटेन मध्ये पाहू 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हायड्रोजन सारखेच आहेत म्हणजे C4H10 C4H10 दोन्ही मध्ये पण आहे. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा, रेणुसूत्र सारखं पण रचना कशी आहे वेगळी आहे. आणि म्हणून हे दोन्ही काय आहेत, दोन्हीही समघटक आहेत. समघटक आहेत कोणाचे, ब्युटेनचे. मग म्हणून याला नाव बदललं पहा. आता हा आहे ब्युटेन आणि हा आहे आयसोब्युटेन. असे वेगवेगळे समघटक असणारे जे रचना आहेत ते आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या द्वारे आणखी समजावून घेऊ. जर बॉल अँड स्टिक मॉडेल आपण पाहिलं या आयसोब्युटेनचं तर ते अशा प्रकारचं असू शकेल. अशा प्रकारचं असेल पहा. या ठिकाणी असणारा हा कार्बन आहे आणि या कार्बनला एकच हायड्रोजन जोडलेला आहे इथं आयसोब्युटेन. आणि CH3 अशा प्रकारे CH3 कसे जोडलेत पहा. इथं त्या बॉल अँड स्टिक मॉडेलनं दाखवलेलं आहे. ही रचना आहे आयसोब्युटेन. त्यानंतर वेगवेगळे समघटक जे आहेत ना, वेगवेगळे समघटक आपण पाहूया. आयसोमेर्स ऑफ पेंटेन. मग पेंटेन चे जे वेगवेगळे समघटक आहेत ते समजावून घेऊया. पेंटेन मध्ये 5 कार्बन असतील आणि हायड्रोजन जे आहे ते 12 असतील. मग 5 कार्बन आणि 12 हायड्रोजन कसे वेगवेगळ्या रचनेनं जोडले जातील ते आपण पाहूया. एक रचना कशी असेल पहा. सरळ सरळ हे 5 कार्बन एका पुढे एक जोडले जातील आणि राहिलेले जे हायड्रोजन जे आहेत हे असे राहिलेले हायड्रोजन असतील. ही जी रचना आहे ही आहे पेंटेन. त्याला साधा म्हणूया, साधी रचना असणारी एन नॉर्मल पेंटेन याला म्हटलेलं आहे. एन नॉर्मल फॉर एन फॉर नॉर्मल. मग हा एन पेंटेन आहे, हा पेंटेन. आता हेच कार्बन कसे जोडले जातील पहा. इथला जो शेवटचा कार्बन आहे ना तो जर इथं जोडला गेला तर या कार्बनला इथं पहा, इथं CH3 तयार होईल. ही जी रचना तयार होईल ना ही आहे आयसोपेंटेन. आयसोपेंटेन. त्यानंतर इकडचा जो हायड्रोजन, इकडचा जो कार्बन आहे तो निघून इकडं या हायड्रोजन जागा घेतली तर पहा. आता या एका कार्बनला इकडं कार्बन, इकडं कार्बन, इकडं कार्बन, इकडं कार्बन आणि प्रत्येक कार्बनला CH3 म्हणजे 3 हायड्रोजन आहेत. CH3 एका कार्बनला 4 CH3
गट जोडलेले असतील तर तयार होतो निओपेंटेन. जर रचना विद्यार्थी मित्र विचारली गेली तर रचना आपल्याला काढता आली पाहिजे. अशा प्रकारची रचना असेल तर या रचनेला म्हणायचं निओ. आणि ही आहे आयसो ही रचना आहे निओ. त्यानंतर आणखी काही रचना आपण पाहू बरं. आयसोमर्स ऑफ हेक्झेनचे कशा प्रकारचे असतील. हेक्झेन मध्ये 6 कार्बन आहेत आणि 14 हायड्रोजन आहे. मग 6 कार्बन आणि 14 हायड्रोजन कसे जोडले जातील ते आपण पाहूया. इथं CH3 CH2 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 CH3 म्हणजे सरळ ही सरळ शृंखला असेल. मग हा असेल N हेक्झेन, त्याला आपण म्हणतो हेक्झेन. त्यानंतर एका कार्बनच्या जागी दुसरा इकडे कार्बन खालच्या बाजूला जोडला असेल तर तयार होणारे 2 मिथिल पेंटेन. आता नाव बदल ना, 2 मिथिल पेंटेन. इथं 6 कार्बन 1 2 3 4 5 6 सरळ जोडलेले असतील तर आपण त्याला म्हटलं होतं हेक्झेन. आणि आता पहा लांब साखळी कोणती तयार झाली. 1 2 3 4 5 5च कार्बन असे एकमेकांसमोर आहेत म्हणून तो तयार झाला पेंटेन. आणि कोणत्या कार्बनला जोडला गेलाय हा CH2 2 नंबरच्या कार्बनला जोडला गेलाय CH3 म्हणून आपण म्हणतोय 2 मिथिल पेंटेन. IUPAC नॉमेनक्लेचर IUPAC नामकरण पद्धती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. ती सुद्धा आवर्जून समजावून घ्या विद्यार्थी मित्र, म्हणजे ही नावं कशी आली ती तुमच्या लक्षात येतील. तर हा आयसोमर आहे या हेक्झेनचा. तर तिसरा आयसोमर जो आहे तो असेल 3 मिथिल पेंटेन. तो असेल 3 मिथिल पेंटेन. त्याची रचना अशा प्रकारची असेल. त्यानंतर चौथा आयसोमर असेल 2,3 डायमिथिल ब्युटेन. 2,3 डायमिथिल ब्युटेन. आणि त्यानंतरचा आयसोमर असेल 2,3 डायमिथिल ब्युटेन. तर कार्बन शृंखला कुठं काय काय जोडलेली आहे त्याच्यानुसार अशा प्रकारचे हे समघटक 5 समघटक या हेक्झेनचे तयार होतील. आणि हेक्झेनचे रचना वेगवेगळी बदलली की त्याच्यानुसार त्यांची नावं जी आहेत ही नावं वेगवेगळी त्यांची बदलतील. तर अशा प्रकारचे हे हेक्झेनचे समघटक आहेत, आयसोमर्स आहेत, आयसोमर्स ऑफ हेक्झेन. तर आयसोमर्स ऑफ हेप्टेन जर आपण पाहिलं तर 7 कार्बन असणारा जो कार्बनचे संयुग 7 कार्बन जर असतील तर किती समघटक तयार होतील ते आपण समजावून घेऊया. हेप्टेनला जर असे कार्बन एकापुढे एक सरळ जोडले तर तयार होणारे हा N हेप्टेन. त्यानंतर 2 आणि 3 ला CH3 जोडला असेल तर 2,3 डायमिथिल पेंटेन. तिसऱ्याला CH3 2 जोडले असतील तर 3,3 डायमिथिल पेंटेन. 2 नंबरच्या कार्बनला एकच CH3 जोडला असेल तर 2 मिथिल हेक्झेन. 3 नंबरला जोडली असेल तर 3 मिथिल हेक्झेन. त्यानंतर 2 आणि 3 ला मिथिल गट जोडलेला असेल तर 2,3 डायमिथिल पेंटेन. 2 नंबरला आणि 4 नंबरला मिथिल जोडला असेल तर 2,4 डायमिथिल पेंटेन. 2 नंबरच्याच कार्बनला 2 मिथिल जोडले असतील तर 2,2 डायमिथिल पेंटेन. 3 नंबरच्या कार्बनला 2 मिथिल जोडले असेल तर 3,3 डायमिथिल पेंटेन. त्यानंतर 3 नंबरच्या कार्बनला जर हे 2 कार्बन एका पुढे एक जोडले असतील तर 3 इथिल पेंटेन. इथं 2 नंबरच्या कार्बनला 2 मिथिल जोडलेत आणि 3 नंबरच्या कार्बनला 1 मिथिल गट जोडलाय तर तयार होईल 2,2,3 ट्रायमिथिल ब्युटेन. तर विद्यार्थी मित्र हो, एवढ्या शक्यता आहेत. जर 7 कार्बन असतील तर एवढ्या रचना आपण काढू शकतो. म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 9 समघटक आहेत हेप्टेनचे. विद्यार्थी मित्र हो, आहे की नाही मजेशीर? खूप सुंदर आहे ना, खूप मजेशीर आहे. पहा, जर तुम्ही पाटी पेन्सिल घेतली किंवा तुम्ही कच्चा कागद घेतला आणि त्याच्यावर अशा रचना मोकळ्या वेळामध्ये तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला तर अनेक रचना तुम्हाला काढता येतील. अशा प्रकारचे समघटक जे आहेत हे समघटक तुम्हाला काढता येईल. पुढचा जो ऑक्टेन आहे,
ऑक्टेनचे समघटक तुम्ही काढणार ना? जरूर काढा. वहीमध्ये किंवा कच्च्या पानावर हे समघटक काढण्याचा प्रयत्न करा. तुमचा सराव होईल आणि अधिक हा भाग जो आहे तो अधिक तुम्हाला समजेल. विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये का कार्बन लाखो संयुग तयार करतो, वाय कार्बन फॉर्म्स सो मेनी कंपाऊंड्स, हा भाग आपण समजावून घेतला. कार्बनचं काय वैशिष्ट्य महत्व आहे, काय कार्बनचं अद्वितीय कार्बन का आहे, कार्बन आगळा वेगळा का आहे, का लाखो संयुग तयार करतो, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्र आपण पाहिली. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या या प्रकरणातील पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत. कार्बन विषयी अत्यंत महत्वाची माहिती पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बारकाईने ते ऐकायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणीच थांबूया. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.